चक्रवाढ व्याज मुद्दल दिलेले आहे 5,000 रुपये, दर दिलेला आहे 10% आणि मुदत दिलेली आहे 2 वर्ष. तर आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. तर इथे सरळ व्याजाचं सूत्र मुदत गुणिले दर गुणिले मुद्दल भागिले 100. इथे आपल्याला 1 वर्षाचं आपण सरळ व्याज काढतोय. 5,000 गुणिले 10% गुणिले 1 वर्ष भागिले 100. 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, बरोबर आले. 10 एके 10, शून्याचा शून्य, 5 10 50, 500 रुपये. एका वेळेचा सरळ व्याज किती मिळाला? 500 रुपये. 2 वर्षाचा 1000 रुपये. आता ह्या 500 वर पुन्हा आपल्याला व्याज मिळणार आहे, म्हणून 500 गुणिले 10 गुणिले 1 भागिले 100. हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले, बरोबर आले 50 रुपये. चक्रवाढ व्याज बरोबर 1050.